सुस्वागतम, नमस्कार, हाय, hello. Welcome to Manovedak Education Channel. Today we are going to learn not only but also. In English grammar, there are two types of clauses. The dependent clause and the independent clause. And when a sentence requires the linking of the two, a subordinating conjunction is required. इंग्रजी व्याकरणात वाक्याचे दोन प्रकार आहेत, एक मुख्य वाक्य आणि एक उपवाक्य. आणि जेव्हा वाक्यात त्या दोहोंचा संबंध जोडला जातो तेव्हा एका उभयान्वयी अव्ययाची म्हणजेच जोड शब्दाची आवश्यकता असते. दोन किंवा अधिक शब्द अथवा वाक्य जोडणाऱ्या अविकारी शब्दांना उभयान्वयी अव्यय असे म्हणतात. देर आर 3 टाइप्स ऑफ कंजंक्शन्स इन इंग्लिश लँग्वेज. कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे समन्वय साधणारी, सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन म्हणजे गौण उभयान्वयी अव्यय त्यांना म्हणतात, आणि को रिलेटिव्ह कंजंक्शन म्हणजे परस्पर संबंधित उभयान्वयी अव्यय. फॉर, अँड, नॉर, बट, ऑर, एट, सो ही सर्व कोऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. आफ्टर, ऑल्दो, as far as if, as long as soon as though, because, before, even if, when, where, wherever, even though, every time, if, in order that, since, so that, than, though, unless, until, whereas, while ही सर्व सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन्स आहेत. either or, not only but also, neither nor, both and, whether or, just as so, as much as, no sooner than, rather than ही सर्व कोरिलेटिव्ह कंजंक्शन्स आहेत. टुडे वी आर गोइंग टू लर्न कोरिलेटिव्ह कंजंक्शन नॉट ओनली बट ऑल्सो. आज आपण नॉट ओनली बट ऑल्सो हे समन्वयी अव्यय वाक्यामध्ये कसे वापरावे हे बघणार आहोत. When using not only but also in a sentence, parallelism should be the goal. It means that the words following both parts of the correlative conjunction. समान दर्जाची किंवा समान महत्त्वाची दोन वाक्य जोडण्याकरिता नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करतात. आता आपण बघूया नॉट ओनली बट ऑल्सो. नॉट ओनली बट ऑल्सोचा मराठी अर्थ आहे एवढेच नव्हे तर. कॉमन रूल्स फॉर नॉट ओनली बट ऑल्सो. सर्वसाधारण नियम जे सर्व नियमांवर लागू आहेत. फर्स्ट रूल, रिमूव्ह फॉलोइंग वर्ड्स फ्रॉम द सेंटेन्सेस. ऑर, टू, जस्ट दॅन, ऑल्सो, ॲज वेल, बट ओनली, बोथ, एक्सेट्रा. वाक्यात ऑर, टू, जस्ट दॅन, ऑल्सो, ॲज वेल, बट, ओनली, बोथ, एक्सेट्रा इत्यादी शब्द जर वाक्यामध्ये आले असतील तर ते काढून टाकावे. सेकंड रूल, द सेम पार्ट ऑफ द सेंटेन्स मस्ट बी राईट वन्स. वाक्यात आलेला समान भाग एकदाच लिहावा. नाव लेट्स सी द फर्स्ट रूल. जर दिलेल्या वाक्यात दोन विशेषणं आली असतील तर पहिल्या विशेषणाच्या अगोदर नॉट ओनली तसेच दुसऱ्या विशेषणाच्या अगोदर म्हणजेच अँड किंवा ॲज वेल ॲजच्या जागी ॲज वेल ॲज किंवा अँड काढून त्या जागी बट ऑल्सो वापरावे. इट्स मीन्स द फॉर्म्युला इज फर्स्ट सब्जेक्ट, दॅन वर्ब, दॅन नॉट ओनली, दॅन ॲडजेक्टिव्ह, दॅन बट ऑल्सो, दॅन another adjective which comes in the sentence. For example, the first sentence is Jerry is quick and smart. नॉट ओनली बट ऑल्सो करताना जेरी सब्जेक्ट करता पहिल्यांदा घेतला, इज वर्ब आहे वर्ब सेकंड घेतलं, दॅन नॉट ओनली, क्विक हे काय आहे वाक्यात आलेलं पहिलं ॲडजेक्टिव्ह ते घेतलं, बट ऑल्सो स्मार्ट बट ऑल्सो घेतलं आणि त्याच्यानंतर स्मार्ट हे सेकंड ॲडजेक्टिव्ह सेंटेन्समध्ये आलेलं ते आपण घेतलं. मग उत्तर झालं जेरी इज नॉट ओनली क्विक बट ऑल्सो स्मार्ट. सेकंड एक्झाम्पल आहे ही ग्रो फॅट ॲज वेल ॲज हेवी. वाक्यात पहिला कर्ता कोणता आहे ही सब्जेक्ट म्हणून आपण सब्जेक्ट पहिला घेतला,
ग्रू हे काय आहे, क्रियापद, म्हणून ते सेकंडला घेतलं. त्याच्यानंतर नॉट ओन्ली टाकलं. फॅट हे वाक्यामध्ये आलेलं विशेषण आहे, ॲडजेक्टिव्ह आहे, ते घेतलं. त्याच्यानंतर सेकंड ॲडजेक्टिव्ह हेवी आहे, त्या हेवीच्या अगोदर बट ऑल्सो टाकला आणि त्याच्यानंतर हेवी घेतला. मग वाक्य कसं झालं, ही ग्रो नॉट ओन्ली फॅट बट ऑल्सो हेवी. द थर्ड सेंटेन्स इज शी इज सेल्फिश अँड ॲरोगंट. वाक्यामध्ये दोन विशेषण आले आहेत, सेल्फिश आणि ॲरोगंट, बरोबर. मग पहिल्या सेल्फिशच्या अगोदर आपण काय टाकला, नॉट ओन्ली, आणि ॲरोगंटच्या अगोदर काय टाकला, बट ऑल्सो. आणि बट ऑल्सो टाकताना आपण अँड काढून टाकला. मग उत्तर काय आलं, शी इज नॉट ओन्ली सेल्फिश बट ऑल्सो ॲरोगंट. लेट्स सी सेकंड रूल. जर दिलेल्या वाक्यात दोन क्रियाविशेषणे आली असतील तर पहिल्या क्रियाविशेषणाच्या अगोदर नॉट ओन्ली तसेच दुसऱ्या क्रियाविशेषणाच्या अगोदर म्हणजेच अँड किंवा ॲज वेल ॲज काढून त्या जागी बट ऑल्सो वापरावे. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस नॉट ओन्ली प्लस ॲडवर्ब प्लस बट ऑल्सो प्लस ॲडवर्ब. तुम्ही जर नीट निरीक्षण केलं असेल तर अगोदरच्या रूलमध्ये ॲडजेक्टिव्ह होतं, त्या जागी फक्त इथे ॲडवर्ब आहे, बाकी रूल सेम आहे. फॉर एक्झाम्पल, अनुष्का स्पीक्स इंग्लिश नॅचरली ॲज वेल ॲज फ्लुएंटली. आता ह्या वाक्यामध्ये फ्लुएंटली आणि नॅचरली हे दोन काय आलेली आहेत, ॲडवर्ब म्हणजेच क्रियाविशेषणं आलेली आहेत. सो वी हॅव टू पुट not only before naturally and before fluently and remove as well as. मग उत्तर कसं येईल, अनुष्का स्पीक्स इंग्लिश नॉट ओनली नॅचरली बट ऑल्सो फ्लुएंटली. लेट्स सी थर्ड रूल. वाक्यात जर दोन वेगवेगळी नामे आली असतील व क्रियापद समान असतील तर पहिल्या नामापूर्वी नॉट ओन्ली घ्यावे व दुसऱ्या नामापूर्वी म्हणजेच नावापूर्वी अँड ऑर ॲज वेल ॲजच्या जागी बट ऑल्सो घ्यावे. द फॉर्म्युला इज सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस नॉट ओन्ली प्लस नाऊन प्लस बट ऑल्सो प्लस नाऊन. फॉर एक्झाम्पल, आय लाईक मँगो, आय लाईक पाइनॲपल. So I like is the same in the both sentences, right? So same part we have to take only once. समान आलेला भाग आपल्याला एकदाच घ्यायचा आहे आणि आय लाईक हे वाक्यामध्ये दोनदा आलेलं आहे, ओके. म्हणून आय लाईक हे एकदाच घेतलं. त्याच्यानंतर नॉट ओन्ली घेतलं. नाऊन आलेलं आहे मँगो, ते मँगोच्या अगोदर नॉट ओन्ली लावलं. त्याच्यानंतर बट ऑल्सो घेतलं आणि ते सेकंड नाऊन आलेलं आहे पाइनॲपल, ते घेतलं. आता उत्तर काय झालं, आय लाईक नॉट ओन्ली मँगो बट ऑल्सो पाइनॲपल. सेकंड एक्झाम्पल, शर्वी स्टडीड इंग्लिश ॲज वेल ॲज मॅथ्स. आता ह्या वाक्यामध्ये इंग्लिश आणि मॅथ्स ही दोन काय आलेली आहेत, नाऊन. म्हणून फॉर्म्युल्यानुसार पहिलं सब्जेक्ट घेतला शर्वी, त्याच्यानंतर वर्ब आहे स्टडीड ते घेतलं. त्याच्यानंतर फॉर्म्युल्यानुसार नॉट ओन्ली घेतलं. त्याच्यानंतर नाऊन आलेलं आहे पहिलं इंग्लिश, ते घेतलं. त्याच्यानंतर बट ऑल्सो घेतला. त्याच्यानंतर शेवटचं नाऊन आलेलं आहे ते हे मॅथ्स, ते घेतलं. फुल स्टॉप. आन्सर इज शर्वी स्टडीड नॉट ओन्ली इंग्लिश बट ऑल्सो मॅथ्स. रूल नंबर 4. जर दिलेल्या वाक्यात कर्ता एकच असेल व दोन वेगवेगळी क्रियापदे आली असतील तर पहिल्या क्रियापदा अगोदर नॉट ओन्ली घ्यावे व दुसऱ्या क्रियापदा अगोदर बट ऑल्सो घ्यावे. फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस नॉट ओन्ली प्लस वर्ब प्लस बट ऑल्सो प्लस वर्ब. एक्झाम्पल, केईशा हर्ड अ सडन क्राय अँड केम आउट. ह्या वाक्यामध्ये पहिलं क्रियापद आहे हर्ड, दुसरं क्रियापद आहे केम आउट. तर केईशा सर्वात पहिला करता घ्यायला सांगितलं आहे सब्जेक्ट म्हणून केईशा घेतलं. दॅन नॉट ओन्ली, त्याच्यानंतर हर्ड द वर्ब, अ सडन क्राय हे एक्स्ट्रा वर्ड्स आहेत ते आहेत त्याच जागी ठेवले. त्याच्यानंतर बट ऑल्सो घेतलं. त्याच्यानंतर पुन्हा वर्ब घेतलं केम आउट. मग उत्तर काय झालं, केईशा नॉट ओन्ली हर्ड अ सडन क्राय बट ऑल्सो केम आउट. सेकंड एक्झाम्पल, वॉटर ग्विश्ड इन फ्रॉम ऑल साइड्स अँड इंच्ड अप. ह्या वाक्यामध्ये वॉटर करता आहे तो पहिला घेतला. दॅन वी हॅव टेकन नॉट ओन्ली. दॅन द फर्स्ट वर्ब ग्विश्ड. इन फ्रॉम ऑल साइड्स आर एक्स्ट्रा वर्ड्स दॅट वी हॅव टेकन ॲज इट इज.
then but also, and the second verb inched up. मग उत्तर कसं होईल? Water not only gushed up from all sides but also inched up. Let's see fifth rule. जर वाक्यात दोन वेगवेगळे कर्ते असतील तर वाक्याची सुरुवात नॉट ओनलीने करावी. नॉट ओनली नंतर पहिला कर्ता घ्यावा, पहिल्या कर्त्यानंतर बट ऑल्सो घ्यावे व पुढील वाक्य आहे तसेच लिहावे. फॉर्म्युला: नॉट ओनली प्लस सब्जेक्ट प्लस बट ऑल्सो प्लस सब्जेक्ट प्लस रिमेनिंग सेंटेन्स. फॉर एक्झाम्पल, Swadha and Riya were busy in packing. आन्सर: वाक्याच्या नियमानुसार आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. पहिल्यांदा आपण नॉट ओनली घेतलं का, तर ह्या वाक्यामध्ये स्वधा आणि रिया हे दोन कर्ते आलेले आहेत. काम मात्र ते एकच करत आहेत. सो म्हणून सुरुवात घेतली नॉट ओनलीने. नॉट ओनली स्वधा बट ऑल्सो रिया वेअर बिझी इन पॅकिंग. वेअर बिझी इन पॅकिंग जसे आहेत तसेच आपण शब्द घेतले. सेकंड एक्झाम्पल, मयुरी ॲज वेल ॲज नीलाक्ष हॅव फॉन्ड ऑफ कुकिंग. ह्या वाक्यामध्ये दोन कर्ते आहेत, मयुरी आणि नीलाक्ष. ह्या दोघांनाही एकच काम आवडते, कुकिंग. म्हणून आपण वाक्याची सुरुवात कशाने केली? नॉट ओनली. नॉट ओनलीने वाक्याची सुरुवात केल्यानंतर पहिला कर्ता मयुरी घेतला, त्याच्यानंतर बट ऑल्सो नीलाक्ष हा दुसरा कर्ता घेतला. हॅव फॉन्ड ऑफ कुकिंग फुल स्टॉप. नाउ लेट्स प्रॅक्टिस सम सेंटेन्सेस. Rewrite following sentences using not only but also. First example, Arya was extremely intelligent as well as very practical. The answer is yes, you are right. Arya was not only extremely intelligent but also very practical. Second example, Siddha likes badminton. He likes painting. सिद्धा आहे, इकडे कर्ता एकच आहे बरोबर, कर्त्यासाठी ही वापरलेला आहे म्हणजे तो सारखा भाग झाला. म्हणून सिद्धा लाइक्स नॉट ओनली बॅडमिंटन बट ऑल्सो पेंटिंग. थर्ड एक्झाम्पल, शी वॉज बिटन अप अँड डम्प्ड इन द काउशेड. शी वॉज नॉट ओनली बिटन अप बट ऑल्सो डम्प्ड इन अ काउशेड. हे वर्कच्या रूलचं एक्झाम्पल आहे. फोर्थ सेंटेन्स, अपूर्व स्पीक इंग्लिश, ही रीड्स हिंदी. ह्या वाक्यामध्ये अपूर्व हा कर्ता एकच आहे पण तो कामं मात्र दोन करतोय. अपूर्व not only speak English but also reads Hindi. Fifth sentence, urbanization and development issues compound the problem. Answer is not only urbanization but also development issues compound the problem. If you like the video, please do like and subscribe my channel. Thanks for watching and wish you the best luck.